प्रथम मी आपल्या मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराज यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ वहिनीताई यांनाही विनंती करतो व्यासपीठाकडे यावं. आपल्या मंडळाचे प्रमुख स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका आणि श्री रानडे काका या दोघांनी व्यासपीठाकडे यावं. आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य श्री पी आर कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांनाही विनंती करतो सर्वांनी व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आज आरती आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत ते खुद्द आपल्या पंढरपुरातले आहेत, प्रॉपर राहणारे पंढरपुरातले आहेत. श्री राजेंद्र मोहन कुलकर्णी आणि सौ नीताताई राजेंद्र कुलकर्णी या कुलकर्णी दाम्पत्याचा मी थोडक्यात परिचय करून देतो. सौ नीताताई कुलकर्णी ह्या पंढरपूर केंद्रात नियमित आपल्या जे केंद्र आहे तिथं आरतीच्या सेवेसाठी जात असतात. दर गुरुवारी तिथे असताना ते एकही गुरुवार चुकवत नाहीत. तसेच श्री राजेंद्र कुलकर्णी त्यांचे पती ते सुद्धा तिथे जात असतात. श्री राजेंद्र कुलकर्णी हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते. नुकतेच एप्रिल महिन्यात ते रिटायर झाले. साधारण 39 वर्ष त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात मोठ्या पदावर सेवा केलेली आहे. तर त्यांचा असा परिचय आहे. सौ नीताताई आपल्याला माहितीच आहे, दर गुरुवारी इथे गायन सेवा आपल्याकडे करतात. नीताताईसुद्धा पंढरपूर केंद्रातल्या नियमित सेवेकरी आहेत. त्या संगीत विशारद आहेत, उत्तम गातात. पंढरपूर केंद्रातही गायन सेवा असते. पुणे केंद्रात सध्या बघतोच आपण आहे. आणि नुकतंच मागच्या 2 आठवड्यापूर्वी आपण कोकणातला जो मठ आहे राणेची वाडी तिथे गेलो होतो. तिथे त्यांनी आपली सेवा सादर केली. सध्या त्या पुण्यामध्ये टेम्पररी वास्तव्यास आहेत. त्याचं कारण असं, त्यांचा मुलगा सोहम सध्या पुण्यात करिअरसाठी आलेला आहे. आणि सांगायला आनंद वाटतो दादांच्या सतत मार्गदर्शनामुळे सोहमला नुकताच चांगल्या ह्याचा कंपनीत जॉब लागलेला आहे. दादांचं सतत मार्गदर्शन त्याला चालू असतं, नीताताईंनाही चालू असतं. तर असं हे कुलकर्णी दाम्पत्य आहे. नीताताई ह्या जेव्हा पंढरपूरला असतात तेव्हा गाण्याचे पण क्लासेस घेतात, सुगम संगीत, भक्ती संगीत वगैरे. तर असं हे संपूर्ण कुलकर्णी कुटुंबीय स्वामी सेवेत असतं. तर मी अशा संपूर्ण कुटुंबाला दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता मी नीताताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आणि नेहमीप्रमाणे एक स्वामींच्यावर अभंग गाणं काय असेल ते सादर करावं. सौ नीताताई. नमस्कार. श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद घेऊन आणि सद्गुरू दादा महाराज, सौ ताई माऊली यांना वंदन करून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. क्षण आला भाग्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, मंगल दिन हा, मंगल दिन हा, आला सौख्याचा, क्षण आला भाग्याचा. खरोखरच आमच्या कुटुंबासाठी आजचा क्षण अतिशय भाग्याचा आहे आणि अविस्मरणीय आहे. खूपच म्हणजे आनंद झालेला आहे. मी पंढरपूर केंद्रामध्ये सेवेला असते रेखा माऊलींच्या मार्गदर्शनाखाली. पण गेले 6 महिने झाले मुलासाठी मी पुण्यात आहे. तर इथे पण मला सद्गुरू दादांचं मार्गदर्शन सतत मिळतं आणि स्वामींची सेवाही घडते. तर त्याचा खूप आनंद आहे. आणि जोशी काकांचाही वरचेवर आमचा संपर्क चालूच असतो. त्यांचा आमचा स्नेह आधीचा आहे, पण आता तो वृद्धिंगत झालेला आहे. आणि त्यांचे जे ज्येष्ठ बंधू तात्यासाहेब जोशी मंगळवेडेकर यांच्याकडे माझं आणि प्राचीचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं आहे. तर आधीचाच घरोबा आहे तो आता अजूनच या स्वामी केंद्रात आल्यापासून वृद्धिंगत झाला आहे. आणि
रेखा माऊलींकडे असताना सुद्धा असंच मला वाटायचं की आपण इथे एकदा यावं आणि प्रसाद आणि आरती व्हावी. तर आज ती इच्छा माझी स्वामींनी पूर्ण करून घेतली आहे, की खरोखरच आनंद होतोय मला. स्वामी समर्था, सद्गुरु समर्था, स्वामी समर्था, सद्गुरु समर्था. आळवितो मी दिनांच्या नाथा, स्वामी समर्था, सद्गुरु समर्था. तुझे निवास अक्कलकोटी, भेटशील केव्हा रे मला जग जेठी. संकटात येते तुझी सोबतीला, संकटात येते तुझी सोबतीला. ध्यान हर पाले, ध्यान हर पाले, तुझे गुण गाता, स्वामी समर्था, सद्गुरु समर्था. शांती सुखाची रे उमले पहाट, नाद समर्थांचा भरे गगनात. तुम्ही योगियांचे योगी महाराज, तुम्ही योगियांचे योगी महाराज. सूरकृपेचा डोळ्यात आता, स्वामी समर्था, सद्गुरु समर्था. आळविते मी दिनांच्या नाथा, स्वामी समर्था, सद्गुरु समर्था. जय जय स्वामी समर्था, 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 जय जय स्वामी समर्था. फारच छान नीताताई. आता मी प्राचीताईंना विनंती करतो की त्यांनी आपली गायन सेवा सादर करावी. योग कसा असतो, कांचन पुरंदरे आणि माझी ताई स्वातीताई ह्या बहिणी असल्यामुळे 2 वर्षापूर्वी मला त्यांचा फोन आला की स्वामींच्या पादुका आल्यात प्राची, तुम्ही देवाचं सगळं कुळाचार वगैरे करता, तर स्वामींच्या पादुकांचं आरती आहे आणि तिथे दादांचं सगळे केंद्रांचे सगळे लोक येणार आहेत. तर तिथे मला आणि माझ्या मिस्टरांना बोलावणं केलं आणि आम्ही गेलो. स्वामींची सेवा करायचा योग आधीपासून महाराजांच्या कृपेने होताच, पण दादा आणि ताईंची ओळख ती जिथं झाली, ती सुरुवात माझी सेवेला तिथे झाली. त्याच्यानंतर आम्ही दोघंही, मागच्या वर्षी मी आजारी होते तेव्हाही मला दादांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने बऱ्यापैकी बरी झालेली आहे. आणि आता असा योग आहे की नीता जेव्हा आजारी होती 1-2 वर्षापूर्वी, तेव्हा मी असं डोक्यात ठेवलं होतं की या केंद्रावर जाऊन त्याचा प्रसाद जो काही आहे तो मी तिला दीनानाथ रुग्णालयात घेऊन गेले आणि तेव्हापासून तिच्या इम्प्रूव्हमेंटला सुरुवात झाली होती तिच्या आजारपणात. आणि कुठलाही योग यायचा असेल तर कसं असतं की जेव्हा आपण सुरुवात करतो, स्वामींचं मनात लागतं आधी की तुम्ही कुणापाशी यावं, कधी यावं तुम्ही त्यांच्या दाराशी, आपण त्यांच्या दाराशी. तेव्हा आम्ही तिथं गेलो आणि ती हळूहळू रिकवर होऊन आता ती बरी झालेली आहे.
त्याच्यानंतर जे काही अनुभव येतात ते सुद्धा असे काही येतात की पदोपदी अनुभव येतात. ते प्रत्येकाला काही प्रत्येक ठिकाणी सांगणं शक्य नसतं, पण त्याच्या स्वामींचा आशीर्वाद असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत. आणि माझी सेवा इथं 2-3 वर्षापूर्वी जेव्हा प्रगट दिन असतो, स्वामी जयंती असते चैत्र महिन्यातली, तेव्हा दादांनी माझा कार्यक्रम ठेवला होता. तर गायन सेवा ही दत्त महाराजांना आणि स्वामींना जी काही आवडते, तो हा एक प्रकारचा आम्हाला आशीर्वाद दादांच्या कृपेने आणि ताई माऊलींच्या कृपेने आम्हाला मिळो आणि अशी सेवा घडत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. आजच माझ्या मिस्टरांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं आहे, म्हणून दत्त महाराजांचा एक अभंग म्हणते आणि लगेच 1-2 मिनटंच सेवा करते. रागिणीताई टाळ आहेत ना, देतेस? दे ना. तू वाजा किंवा नीता वाजा. मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता. का तुम्ही कमंडलू विसरून गेला कुठे, प्रिय श्वान आज ते तुम्हास कानसे, काखेची झोळी ती विसरून गेला कुठे, काखेची झोळी ती विसरून गेला कुठे, परी तुम्हास पुरते ओळखले मी आता, मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता. किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, हा 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 हा, किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, हृदयीचे भाव मी व्यथितपणे कळविले, इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले, इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले, का उगाच असली सत्व परीक्षा घेता, मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता. किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला, नावियोग तुमचा कधी घडावा मला,
सर्वस्वभाव मी चरणी तव वाहिला, सर्वस्वभाव मी चरणी तव वाहिला. सर्वस्वभाव मी चरणी तव वाहिला, मन रंगून गेले गुरुराया हे आता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मंडळाच्या प्रमुख महिला सेवेकरी ताई माऊली आणि रागिणीताई आणि इतर सहकारी हे आपण आपली गायन सेवा सादर करणार आहेत. त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी आपली गायन सेवा सादर करावी. काल चंपाषष्ठी होऊन गेली. आपल्या मंडळाने स्वामींना मल्हारी देवाचं रूप दिलं आहे. त्यासाठी आपण आता जेजुरीला जाऊन मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊया. ऐकूयात वाघ्या मुरळी. वाघ्या मुरळी भंडार उधळी, वाघ्या मुरळी भंडार उधळी, येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी, अन येऊन तुझ्या दरबारी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्या मुरळी भंडार उधळी, वाघ्या मुरळी भंडार उधळी, येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, आहा सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. देव मल्हारी भक्तांचा कैवारी, देव मल्हारी भक्तांचा कैवारी. बानुमाळ राणी तयाची सुंदरी, बानुमाळ राणी तयाची सुंदरी. स्वारीत याची येते गडावर हो, स्वारीत याची येते गडावर, अबलक घोड्यावरी, अबलक घोड्यावरी, अबलक घोड्यावरी, अबलक घोड्यावरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, आहा सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. मुरळी नाचते नाचते तालावर, मुरळी नाचते नाचते तालावर. वाघ्या गातो या मुरळीच्या ठेक्यावर, वाघ्या गातो या दिमडीच्या ठेक्यावर. स्वारी तयाची येते घोड्यावर हो, स्वारी तयाची येते घोड्यावर, अबलक घोड्यावरी, अबलक घोड्यावरी, अबलक घोड्यावरी, अबलक घोड्यावरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, आहा सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. वाघ्या मुरळी भंडार उधळी,
वाघ्या मुरळी भंडार उधळी येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, आहा सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, गडाला 9 लाख पायरी, गडाला 9 लाख पायरी. येळकोट येळकोट जय मल्हार. चालू महिना हा मार्गशीर्ष महिना आहे. 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला. योग असा योगायोग बघा, मागचा गुरुवार 20 तारखेला होता, आज 27. दोन्ही गुरुवार लागोपाठ पंढरपूरच्या सेवेकरांच्या मार्फतच आरती महाप्रसाद योगायोगाने आलेला आहे. त्याचं कारण एक असं आहे, हा मार्गशीर्ष महिना जो आहे, ह्या महिन्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी पंढरपुरात त्यांच्या मूळ जागी नसतात. पंढरपूरपासून एक साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर नदीपात्रात विष्णुपद नावाचा एक भाग आहे. तिथं सलग मार्गशीर्ष महिना वास्तव्यास असतात आणि समस्त पंढरपुरातले गावकरी, आजूबाजूचे गावातून येणारे भक्त लोक पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घ्यायला त्या एरियात जातात, विष्णुपद. तर असा हा मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा आहे. मला आशा वाटते की आज जे काय दादा महाराजांचं जे काही प्रबोधन होणार आहे, की मी विनंती करेन दादांना की थोडा विष्णुपद या विषयावरसुद्धा थोडा ओहापोह करावा, करतीलच अशी खात्री आहे मला. श्री स्वामी समर्थ. पुढील सूत्र मी दादा महाराज यांच्याकडे देत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आत्ता वाघ्या मुरळी जे म्हटलं तर त्यामध्ये एक उल्लेख आला अबलख. अबलख म्हणजे काय? घोडा. घोड्यामध्ये सगळ्यात उत्तम घोडा कुठला? तर अबलख घोडा. वारामध्ये सगळ्यात उत्तम वार कुठला? तर गुरुवार. आणि मासामध्ये म्हणजे महिन्यामध्ये सगळ्यात उत्तम महिना कुठला? तर मार्गशीर्ष महिना. उत्तम उत्तम आणि सर्वोत्तम या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. आणि हा योग, याची देही, याची डोळा आपल्याला पाहायला मिळतो आहे, हे आपलं परमभाग्य आहे. त्या प्रत्येकाच्या घरामध्ये आजपासून गुरुचरित्राचं पारायण सुरू झालेलं आहे. गुरुचरित्र काय सांगतं की आपण कसं वागावं, आपलं वर्तन कसं असावं, आपलं आचरण कसावं, आपण गुरूंच्या प्रती काय आदर ठेवावा हे असतं. आपल्यामध्ये व्हॉट्सॲपमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, स्वातंत्र्य असतं, कुणीही काही बोलू शकतं, पण एक तारतम्य बाळगायला पाहिजे. बोलून दादा. हां, गुरु हा शब्द असा आहे, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे गुरुचं वर्णन केलेलं आहे. गुरुपेक्षा कोणीच मोठा नाही. गुरु हा सगळ्यात महान आहे. गुरु ह्या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. गुरु ह्या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला लीन व्हायचं असतं. आपण तिथं लीनच व्हायचं असतं. गुरु ह्या शब्दातून कुठलाही दुसरा अर्थ निघत नाही. गुरु हा आपल्याला मार्गदर्शन करतो. गुरु आपला सर्वस्व आहे. गुरुचा शब्द हा प्रमाण आहे आणि गुरुचा शब्दाला आपण प्रणाम केलं पाहिजे. हे कायम लक्षात ठेवायचं. आपण व्हॉट्सॲपवर कुठल्या पोस्ट टाकतो, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कशाबद्दल लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये गुरुचं आहे का, दुसऱ्याच्या भावना कधीही दुखवल्या जाणार नाहीत ह्याचा आपण अतिशय बारकाईने विचार करायचा आणि मग त्या पोस्ट टाकायच्या असतात. आपल्या ह्याच्यामध्ये कोणीतरी एक पोस्ट टाकली होती, त्यामुळे मी उभं राहिलो इथे. गुरु कसा असावा, गुरु कसा नसावा, गुरु कसा नसावा हे सांगणारे तुम्ही कोण? गुरु कसा असावा हे सांगणारे आपण कोण? गुरुनी असं वागलं पाहिजे, गुरुनी असं केलं नाही पाहिजे, गुरुनी असं केलं पाहिजे हे सांगणारे आपल्या हे आहे, आपली पात्रता आहे ती नाही ना. गुरु हे सर्वस्व आहे. गुरु हे सर्वस्व आहेत आणि गुरूंना आपण कायम
नमनच केलं पाहिजे. आणि गुरूंच्या विषयी कुठलाही अपशब्द येता कामा नये हे प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे. गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये मी सांगायला जात नाही, कारण गुरूंच्या विषयी जास्त बोलणं म्हणजे सद्गुरू समोर आहेत आणि सूर्याच्या समोर काजव्याने आपला प्रकाश दाखवायचा असं होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढील सर्व सूत्र श्री सद्गुरू दादांच्या महाराजांच्याकडं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. येळकोट 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 येळकोट. सदानंदाचा सदानंदाचा. जरा जागी झाली लोक. सांगावं लागतं दर गुरुवारी खुर्च्यांवर बसा. उभं राहून काय चांगलं ऐकायला मला काय माहिती नाही. बसल्यानंतर ऐकायला येत नाही का? खुर्च्या नाहीत आपल्याकडं. दर गुरुवारी कशाला सांगायला पाहिजे आपल्याला? चंपाषष्ठी काल झाली. चंपक वन हा शब्द लक्षात ठेवा. चंपक वन मल्हारी महात्म्य त्याच्यामध्ये तो उल्लेख आला आहे. चंपाषष्ठी का म्हणतात त्याचा तो उल्लेख त्याच्यामध्ये असा आला होता की तो मल्हारी महात्म्य जे मला वाटतं 1200 सालातलं काहीतरी लिहिलं गेलं. त्याचे लेखक हे सुद्धा अज्ञात आहेत. मल्हारीविषयी माहिती बरेचसे असे अवतार आहेत की काही काही माहिती आहेत थोड्याशाच आहेत, अपूर्ण आहेत. आपल्या सगळ्यांना त्याची पूर्ण माहिती येत नाही आपल्यापर्यंत. जी काय आली थोडक्यामध्ये ती अशी होती की हा जो अवतार आहे हा शंकराचा अवतार आहे. हा मल्हारी अवतार जो आहे, खंडोबाचा जो अवतार आहे. आता होतं कसं की दरवेळेला असुरी शक्ती आणि दैवी शक्ती यांचा जो प्रत्येक युगामध्ये म्हणा किंवा प्रत्येक वर्षामध्ये जो काय संघर्ष होत असतो त्यातून हे अवतार निर्माण झालेले. आणि जसं भगवंतांनी सांगितलं की जो कोणी अधर्माचा जो नाश करणार असेल त्याच्या विनाशाकरता तर मी नक्कीच अवतार घेईन म्हणून. 2 राक्षस असे असतात की मणी आणि मल्ल. ब्रह्मदेवांची खूप तपश्चर्या करतात. म्हणजे बघा राक्षस असून सुद्धा देवाची उपासना करणं
आणि देवाला प्रसन्न करून घ्यायचा आणि देवाकडनं वरदान मिळवायचं. ध्यास एकच, अमरत्व पाहिजेल आहे. त्या ध्यासाने पछाडलेली असुर शक्ती ही असते, ते नेहमी असंच वरदान मागून घेते की आमचा विनाश होऊ नये, कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आमचा तो मृत्यू आमचा टाळावा. आणि शेवटी देवाला पण तो द्यायला लागतो. जर का आपण ध्यास लावून घेतला तर म्हणजे राक्षसांना सुद्धा देव प्रसन्न होतात. आपण तर मानव आहोत, आपण जर का तसा ध्यास लावून घेतला, कामं होत नाहीत महाराजांच्याकडनं, एक महिनाभर जप केला आणि सोडून दिला, असे बरेच लोक येतात. वर्षानुवर्ष त्याच्यात आपण ध्यान लावलं पाहिजे, वर्षानुवर्ष सेवा केली पाहिजे, तर मग आपली कामं आपल्याला विचारायला इथे येण्याची आवश्यकता भासत नाही. श्री स्वामी समर्थ हा जर का ध्यास आपण मनात लावून घेतला, जो गुरुवारी अण्णा नेहमी सांगायचे, प्रत्येक क्षणाला सारखी त्यांची आठवण करा. आपली कामं अडताच कामं नाहीत कुठं, नामस्मरणावरती जर का भर दिला तर. ह्या दोन जेव्हा त्या दैत्यांना असे वरदानं मिळतात, अशा वेळेला ती असुर शक्ती खूप जास्ती प्रभावीपणाने काम करायला लागते. संपूर्ण मानव जातीला उच्छाद मांडला असं या प्रकारे त्राही करून सोडलेलं असतं. ऋषीमुनींचे त्याच्यात आश्रमसुद्धा सुटत नाहीत त्यांच्या त्रासात, मुख्य त्यांच्या त्या विध्वंस मांडतात सगळीकडं. ऋषीमुनी शेवटी काय करावं हे विचारामध्ये असताना एकदा नारद मुनी तिथून चाललेले असतात. नारद मुनींनी ते अडवतात. मुनिवरी आम्हाला सांगा की ह्या दोन राक्षसांच्या तावडीतून आम्हाला कोण सोडवेल. ते म्हणतात ठीक आहे, आपण इंद्रदेवांच्याकडे जाऊ. इंद्रदेवांच्याकडे गेल्यानंतर इंद्रदेव म्हणतात की अहो त्यांना प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा त्यांना वरदान आहे, याच्यामध्ये मी सुद्धा काही करू शकत नाही, आपण विष्णूंना विचारू. इंद्रदेवसुद्धा त्या ऋषीमुनीच्या बरोबर नारद मुनींच्यावर शेवटी विष्णूंच्याकडे येतात. विष्णुदेवांना सगळं सांगतात कारण की तर दोन दैत्यांनी खूप पृथ्वीवरती उच्छाद मांडलेला आहे, नको नको करून सोडलेलं सगळ्यांना, काहीतरी याचा बंदोबस्त केला पाहिजे. ते म्हणतात हे कार्य फक्त महादेवच करू शकतात. मी तुमच्याबरोबर येतो महादेवांच्याकडं, आपण महादेवांच्याकडे जाऊ. महादेवांच्याकडे गेल्यानंतर सगळं गाराणं ऐकून घेतात महादेव. आणि प्रत्येक वेळेला असं होतं की आदिमाया आदिशक्ती म्हणजे पार्वती देवी किंवा महादेव, त्यांच्या देहातून एखादी अशी शक्ती बाहेर पडते आणि त्यांनी तो जो विनाश केलेला आहे तो विनाश पुढचा होतो. तसं महादेवांच्या देहातून खूप एक तेजपुंज अशी व्यक्ती आली. तिथं तो अवतार तो जो घडला होता तो हा मार्तंड भैरवाचा अवतार. आपापल्या दैवी आयुधांनी सगळ्यांना देवतांनी त्यांना सगळ्यांनी आयुध दिली आणि त्या दैवी आयुधांनी तुम्ही आता त्या दोन राक्षसांचा तुम्ही वध करा अशी प्रार्थना केली. बरोबर महादेवांनी मार्तंड भैरवाला सांगितलं होतं, काही सूचना केल्या होत्या आणि कार्तिकेयाला बरोबर घेऊन जा. स्वतः इंद्रदेव पुढं युद्धाचं नेतृत्व करतील, पाठीमागं कार्तिकेय असेल आणि पाठीमागं भैरव असतील. त्याप्रमाणे युद्धनीती ठरली. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा जी म्हणतो आपण, 6 दिवस हा युद्धाचा कालावधी होता. आता प्रत्येक वेळेला स्त्री शक्ती पाहिजे, म्हणजे आदिमाया आदिशक्ती, त्याप्रमाणे त्या रूपात सुद्धा म्हणजे जो मार्तंडाचा जो अवतार आहे त्या अवताराच्या रूपात सुद्धा पार्वती बरोबर होती. म्हाळसा म्हणजे त्यांची पत्नी बनवून आलेली होती, तिने सुद्धा त्या युद्धात भाग घेतला. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी असते त्या दिवशी भैरवांनी मणी आणि मल्ल त्या दोघांचाही त्यांनी त्यांच्या त्रिशूळांनी वध केला. पण दोघं राक्षस असून कुठेतरी आपल्याकडनं जे घडलं ते घडून गेलेलं आहे आता. पण आता ते पुढचा मार्ग आपल्याला मोकळा मुक्तीचा असावा म्हणून त्यांनी मार्तंडाची त्या खूप उपासना केली, शंकराची खूप स्तुती केली आणि असा वर मागितला मणींनी की मला तुमचं वाहन, हा जो अवतार आहे ह्या अवताराला वाहन कुठेतरी लागणारच ना, ते वाहन तुम्ही मला बनवा. आणि जो मल्ल होता त्याने सांगितलं की माझं नाव तुमच्या अगोदर येऊ देत. मार्तंड जे आहे तो भैरवाचं जर का वाहन बघितलं त्याला तो मग अश्वाचं स्थान दिलं त्यांनी. अश्वरूपी अश्वावर स्नान होऊन स्वार होऊन जो आलेला आहे, जर का आपण फोटो बघितला असेल
आणि जो मल्हारी म्हणजे ज्या मल्हारला त्यांनी हरवलं, हरी, तो मल्हारी श्रीकृष्ण अवतार त्याने मूर राक्षस होता, त्याला हरवलं म्हणून तो मुरारी असं झालं. ते ज्याला हरवलं तो मल्हार, त्यांनी हरवलं तो मल्हारी, मार्तंड मल्हारी असं ते नाव झालं त्याचं. आणि ही जी घटना सगळी घडली होती ही हा जो आत्ता आपण ऐकून असेल कडे पठार ज्याला म्हणतात, त्या कडे पठारावरती पूर्वी चंपकवन, चंपक म्हणजे चाफ्याची फुलं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होती त्यावेळेला. या कडे पठारावरती हे सगळं घडला. हा संग्राम घडल्यानंतर देवांनी जी पुष्पवृष्टी केली ती त्या चाफ्याच्या फुलांची, तिथनं त्यांनी फुलं घेतली आणि त्या मल्हारीला वाहिली. पिवळा रंग तिथे आला. आत्ता त्याच्यात बदल होत म्हणजे असं मला वाटतं की पुढं चाफ्याच्या फुलाची उपलब्धता भंडाऱ्याने भरून काढली. पिवळा पाहिजे ना, काहीतरी गणपतीला कसं गुलाल वाहतात तसं काहीतरी पिवळं पाहिजे. मग तो भंडारा तिथे आला, म्हणजे हळद. ही हळद सोमवती अमावस्येला म्हणा किंवा रविवारी किंवा पौर्णिमेला त्या जो जेजुरी ज्याला गड म्हणतात त्या गडावरती इतक्या प्रमाणात उधळली जाते की जर का आपण आकाशातनं जर का बघितलं तर जणू काही संपूर्ण तो जो गड आहे, ते जे मंदिर आहे ते सोन्याने असं वरती भरून गेलं असं दिसतं सगळं. ते इतका त्याची उधळण होत असते आणि म्हणून त्या गडाला म्हणतात की सोन्याची जेजुरी. जेजुरी प्रत्यक्ष जो आहे तो देव जो आहे तो सोनच आहे, पण आपल्याला दिसताना जे दिसतं ते सोन्याची जेजुरी दिसतं. आणि ते देऊळसुद्धा नंतर आलं कडे पठारावरती. खूप प्राचीन काळी जेव्हा ते मल्हारांनी जेव्हा ठरवलं आपण आता इथेच राहू, आपण इथेच थांबू, तेव्हापासून जे काही पुजारी होते त्या पुजाऱ्यांच्याकडनं वयोवृद्ध झाल्यामुळं त्यांच्याकडनं आता सेवा होणं कठीण आहे. खूप उंच आहे तो गड. रोज करेचं पाणी घ्यायचं, रोज तिथे जायचं त्या गडावर, त्याची पूजा करायची. एक दिवस त्याने सांगितलं की देवा तुम्ही माझ्या घरीच का नाही येत राहिला. देव म्हणले ठीक आहे येतो, माझी अट एकच आहे, तू मागे वळून बघायचं नाही. हा एवढा आपण जे खाली उतरून जाणार आहोत तू एकदाही मागे वळून बघायचं नाही. कुठलाही आवाज येऊ देत, काही होऊ देत, कोणी हाका मारू देत, तू मागं वळून बघायचं नाही. ते पुजारी म्हणतात ठीक आहे. पूजा वगैरे झाल्यानंतर चला म्हणतात, उतरायला लागतात कडे पठारावरनं खाली यायला लागतात. आता त्यांनी सांगितलं असं देवानी कुठलाही आवाज झाला, कुणी हाका मारलं तरी मागं वळून बघायचं नाही. त्यामुळे मनामध्ये त्याच्या काय आलं की आपल्याला कोणतरी हाका मारणार आहे, काहीतरी आवाज होणार, त्याच्या मनात पक्कं होतं. देवाने ज्या अर्थी सांगितलं त्या अर्थी आवाज होणार. बराच उतरून आल्यानंतर सुद्धा आवाज होत नाही. त्याला वाटतं देव तरी आहेत की नाही पाठीमागं. देवाने सांगितलं आवाज झाला तर बघायचं नाही, काहीतरी आवाज होणार, देव तरी आहेत की नाही, म्हणून तो मागं वळून बघतो. आणि मग देव म्हणतात थांबलो, आता मी इथेच थांबलो म्हणतात, तू मागं वळून मी तुला सांगितलं होतं. मग जो आत्ता जे मंदिर आहे जेजुरीचं, मग त्याला तिथे सगळ्या भक्तांनी पुढं त्याचा जीर्णोद्धार होत गेला. पेशव्यांनी त्यात लक्ष घालून मोठं त्याचं बांधकाम केलं. आणि एक जुनी अस्तित्व कसं असतं देवाचं तिथे. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला होता तेव्हा त्यांनी जी आपली धार्मिक स्थळं आहेत ते सगळी फोडायचा जेव्हा हुकूम दिला होता. म्हणजे जेजुरी किती जागृत आहे बघा. जेजुरीला वेढा पडला आणि दुसऱ्या दिवशी सैन्य सगळं हल्ला करणार. दुसऱ्या दिवशी जशी सकाळ उजाडली होती त्या पुजाऱ्यांनी प्रार्थना केली मल्हारीला की सगळं मुघल सैन्य खाली वेढा घालून बसलेलं आहे, आमची लाज आता तुझ्याच हातात आहे, तू रक्षण करतायस आमचा. बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांचा बघा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा म्हणतात, ते रक्षण करतायस तू ना आमचं, आता तूच आमचं रक्षण कर. ही प्रार्थना केल्यानंतर जसं सूर्यकिरणं उगवली तसं कुठून काय माहिती नाही, पण त्या किल्ल्यावरून हजारो मधमाशा आणि हजारो भुंगे आले आणि त्यांनी मुघल सैन्यांना सळो की पळो करून सोडलं. तिथे एक सैनिकसुद्धा उभा राहू शकला नाही तिथं. वेढा तर सोडाच, सगळी पळापळ झाली आणि ही बातमी तर सेनापतीपर्यंत गेली. वेढा मोडून पडलाय कोणामुळं, तर फक्त भोंगे आणि बदमाशांमुळं. त्याला आश्चर्य वाटलं, असं कसं काय घडलं. जाऊन बघू म्हणतात. तिथे सेनापती आला स्वतः, त्याने बघितलं कोणीच नव्हतं. मात्र मधमाशा आणि भुंगे त्यांचा वेढा त्या किल्ल्याला होता की कोणी जवळ येऊ नये म्हणून. तिथल्या आजूबाजूच्या लोकांना त्याने विचारलं, त्याने सांगितलं हे खूप जागृत स्थान आहे, तुम्ही असं काहीतरी करायला गेला असाल तर ही देवाने तुम्हाला दिलेली शिक्षाच आहे. ही बातमी औरंगजेबाच्यापर्यंत गेली. त्यावेळेला पहिल्यांदा असं झालं की औरंगजेबाने तिथून माघार घ्यायचं ठरवलं. आणि त्या काळामध्ये
जो काही औरंगजेबाचा काळ होता त्या काळात जवळजवळ 1 ते सव्वा लाख रुपयाची देणगी त्या देवस्थानला दिलेली आहे तिथे. म्हणजे असं इतकं कडक किंवा इतकं जागृत देवस्थान आणि आपल्या पुण्यापासून जवळच आहे ते. हा जो आता मी उल्लेख केला ना चंपकवन, तो आणखीन एक उल्लेख करता येईल की दिंडीरवन, जसं आत्ता जोशी काकांनी जे सांगितलं होतं विष्णुपद दिंडीरवन. आता चंपकवनात चाफ्याची फुलं होती, पण दिंडीरवन हा त्या गावाचं तिथलं नाव होतं, ज्याचं नाव आत्ता झालं आहे पुढं जे आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाचं म्हणू आपण माहेर, असं हे पंढरपूर. ह्या पंढरपुराचा उल्लेख जुन्या काळामध्ये दिंडीरवन असा होता. मग ह्या दिंडीरवनात काय घडलं, ह्या पंढरपुरात काय घडलं, विष्णुपद म्हणजे काय, किंवा विष्णुपदावर विठोबा का राहतात, बरीचशी कारणं आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यात अगदी एक घ्यायचं झालं की नुकतंच ज्ञानेश्वर माऊलींनी जी समाधी घेतली, ती संजीवन समाधी घेतल्यानंतर विठ्ठल रखुमाई दोघं परत पंढरपूरला आले, पण त्यांना देवळात जायची इच्छाच काय होईना. इतकं भक्ताचं दुःख, भक्ताबद्दल इतकी आत्मीयता. स्वामी महाराजांनी सुद्धा तसंच दाखवलं होतं. जेव्हा चोळप्पा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझा लाडका भक्तच गेला आहे. किंवा स्वामीसूत जेव्हा गेले होते तेव्हासुद्धा त्यांनी असाच आक्रोश केला होता महाराजांनी पण. म्हणजे इतकी सेवा त्यांची उच्च पदाची होती. तसं ज्ञानेश्वरांचं विठोबाचं काही मन होईना, ते जिथं राहिलं आहे महिनाभर, ती जागा म्हणजे ती विष्णुपद. आत्ताचं 1 महिनाभर, आत्ता मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यापासून तशीच म्हणजे ती चालीरीती आपण म्हणतो, ती पद्धतच पडली की मार्गशीर्ष महिन्यामध्ये विठोबा तिथे विष्णुपदावरती येऊन राहणार. मार्गशीर्ष महिना संपला, अमावस्याला त्यांची पालखीतनं परत देवळापर्यंत मिरवणूक काढायची आणि मग परत त्यांना वाजत गाजत आपल्या मंदिरात आणून स्थानापन्न करायचं. ते हे विष्णुपद जिथे आहे, म्हणजे हा जो आत्ताचा भाग आहे, आत्ताचा भाग जर का बघितला की नदीच्या चंद्रभागा जी आहे त्याच्या मध्यभागी म्हणता येईल असा, साधारण पुंडलिक मंदिरपासून 1-2 किलोमीटर आहे आणि आपल्या मुख्य मंदिरापासून अगदी थोडं आहे. गोपाळपुरा नावाचा भाग आहे, होडीतनं पण तिथे जाता येतं, म्हणजे ज्यांना नौका नयनाचा पण आनंद घेता येतो. आत्ता ही जी वारी असते आपली कार्तिकी वारी जी आहे, त्या वारीतले बरेचसे वारकरी त्या विष्णुपदावरती जाऊन तिथे महाप्रसाद किंवा त्यांचा जी दिंडी असते त्याचं भोजन तिथे त्याचा आनंद घेतात. ते त्या विष्णुपदावरती त्या छताला जर का बघितलं ना, अशी बारीक बारीक मातीची घरटी आहेत. तो कुंभार नावाचा मला वाटतं पक्षी आहे, त्या पक्षाचं नाव कुंभारच त्यांनी ठेवलेलं आहे. तो पक्षी काय करतो, त्या गाळ नदीतला जो आहे त्या गाळ, काड्या, गवत अशाने ते घरटं आणि तो चोचीनी बनवतो. म्हणजे आपण माणसाला हातपाय आहेत, तो पक्षी ते चोचीने ते घरटं बनवतो. बारकी 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 त्या वरती छताला ती घरटी दिसतात. ती बऱ्याच वेळेला असं बघितलं की कशाची घरटी आहेत. मग जेव्हा वाचन केलं तेव्हा समजलं की ते कुंभार पक्षाची ती घरटी आहेत. ती शेजारी जनाबाईंचं मंदिर आहे, पाण्यामध्ये नारद मंदिर आहे, नारदमुनींचं मंदिर आहे. पण हा जो सगळा भाग आहे, हा विष्णुपद हे का, तिथं विष्णूंचं पाऊल आहे, पूर्ण पाऊल ज्याला म्हणतात ते. समचरण हा शब्द आहे आणि दुसरा आहे ते देहुडाचरण हा शब्द आहे. मग समचरण विष्णूंचा आहे, विठोबाचा आहे. देहुडाचरण कोणाचं, देहुडा म्हणजे काय, हा शब्द जातो श्रीकृष्णाच्या बरोबर. श्रीकृष्णाचं जर का बासरी वाजवतानाच एखादं आपण चित्र जर का बघितलं असेल तर त्या चित्रामध्ये समजा झाडाखाली श्रीकृष्ण उभा आहे, त्याची ती एक ठराविक लकब झाडाला टेकून साधारण उभा असलेला मनुष्य, आणि पाय जो आहे एक पाय सरळ आणि एक पाय असा तिरका केलेला असतो आणि ती बासरी वाजवतो आणि ती तिरका पायाची फक्त बोटं उठलेली आहेत, तो देहुडाचरण. तो ह्या रूप. मग श्रीकृष्ण तिथे आला कुठं, जर का पंढरीत विठोबा आहे, मग श्रीकृष्ण कधी आला तिथं. श्रीकृष्ण आला पुंडलिका करता आला होता. विठ्ठलाचा अवतार घ्यायचाच आहे, आपल्या भक्ताकरता तो तिथे आला. कारण फक्त एवढंच झालं की रुक्मिणीने बघितलं श्रीकृष्ण कायम राधेच्याच गोष्टी काढत असतो. महिला मत्सर थोडासा जागृत झाला, कायम रास दांडिया किंवा रास लीला
किंवा गोपिका यांच्याबद्दल बोलायला लागलं की श्रीकृष्ण फार बोलत असतो. ह्या गोष्टीवरून रुक्मिणीला ती सांगत असते, श्रीकृष्ण कधी ऐकत नाही. एक दिवस दोघांचा वादविवाद झाल्यानंतर ती म्हणते मी चालले माहेरी. तिचं माहेर पंढरपूरला, विदर्भातलं रुक्मिणी राजाची ती कन्या, पण ती माहेरी नाही येतात, ती येते त्यावेळेला दिंडीरवन हा शब्द आहे. त्या दिंडीरवनामध्ये म्हणजे आत्ताचं जे पंढरपूर गाव आहे त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने असेल. तिथे आल्यानंतर श्रीकृष्णाला हेच हवं असतं. आता आपल्याला तिथे जायचं आहे, रुक्मिणीला घ्यायला जायचं आहे आणि पुंडलिकाची गाठ घ्यायची. पुंडलिक जो काही सेवा करतो, आईवडिलांची जी सेवा करतो आहे त्याच्याबद्दल त्याला आपण काहीतरी वरदान द्यायचं आहे. म्हणून श्रीकृष्ण पण तिथे येतो, बरोबर त्याच्या अर्थात त्याच्या सवंगडी पण असतात. आणि जेव्हा तो तिथे येतो, आत्ताचा जो विष्णुपद भाग आहे तो विष्णुपद भाग त्यावेळेला नदीचं पात्र कुठे असेल, पण भौगोलिक रचना काय काळ बदलल्या जातात. वर्षानुवर्ष झाल्यानंतर नदीचं पात्र त्याचा प्रवाह पण बदलला गेला असेल. तो आत्ता नुसता खडक म्हणून दिसतो, पण पूर्वी तो भाग उंचवटा आणि खूप मोठी शिळा होती. पाठीमागे नदी होती, नदी त्याला पुढे नव्हती पण पाठीमागे नदी होती. खूप छान अशी सुंदर सुंदर झाडं होती तिथे, खडक होते. आणि अशाच एका खडकावर एका झाडाला टेकून तिथे आल्यानंतर त्यांनी बासरी वाजवायला सुरुवात केली. आणि श्रीकृष्णाची बासरी म्हणल्यानंतर इतका सुरेल आवाज, एखादं पहाटेचा सूर्य उगवतीसारखं आपण बघितलं दृश्य, जे कोमल त्या किरणांमध्ये जो कोमलता असते तशी ती कोमलता त्या बासरीमध्ये होती. आणि ती बासरीचे सूर ऐकल्यानंतर आपोआप तिथली जी गुरं होते, गाई म्हशी म्हणा, ती आपोआप तिथे यायला लागली. त्या खडकापर्यंत आली, सगळे तल्लीन होऊन ती बासरी वादन ते ऐकत होते. हे सगळं असं वाटलं की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा चिंतन करत होते की त्यांना असं वाटलं की विठोबा श्रीकृष्ण हे कुठंतरी काय असावं, हे कसं झालं असावं, हा अवतार कसा झाला असा त्यांच्या मनामध्ये असे विचार येत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रार्थना आली. त्यांनी विनवलं की कसं असेल, हे कसं घडलं असेल, हा श्रीकृष्ण मग कसा दिसत असेल. त्यांच्या आतमध्ये मनपटलावरती चित्र उभं राहिलं छान. एखादा आपण सिनेमा बघतो ना तसं की एका हिरवेगार अशी कुरणं आहेत, खडक आहेत, आधीमध्ये श्रीकृष्ण एका झाडाला टेकून त्याचं ते पितांबर, कमरेचा तो गुलाबी शेला, मुकुट आहे, मोरपीस लावलेला आहे, त्याचे सोनेरी केस असे खांद्यावरती रोळत आहेत, वाऱ्याने ते सगळे असे भुरभुरत आहेत. आणि अशी छान तो बासरी अशी त्यांनी धरलेली आहे, डोळे मिटलेले आहेत. आणि ते सूर ऐकून जे जनावरं जी जमा झालेली आहेत तिथे, ते सगळं माऊलींच्या डोळ्यापुढं उभं राहत होतं चित्र. ते बासरीचे सूर, हे बासरीचे सूर ऐकताना त्यांनी असं सांगितलं होतं की हा जो रूप आहे याचा बघताना इतका आनंद झाला आहे म्हणले. हा जो सावळा उभा राहिला आहे, माझ्या डोळ्यासमोर हा सावळा उभा राहिलेला आहे, माझं देहभान मी सगळं हरपून गेलेलं आहे म्हणे. मला कुठलंच आता बाहेरच्या जगाचं काहीही विचार माझ्या मनात येत नाही आहेत. आणि मग हा बघता बघता जेव्हा पुंडलिकाला जेव्हा त्यांनी वरदान दिलं आईवडिलांची सेवा करताना, पुंडलिकाने ते वरदान नाकारलं आणि फक्त सांगितलं की तू इथेच राहा, अनेक युग तू पुढच्या आमच्यासारख्या भक्तांच्या करता, आमचा उद्धार करण्याकरता तू इथेच राहावं. आणि मग तो सावळा रंग हळूहळू पूर्ण काळ्या रंगात बदल होत गेला. मग माऊली म्हणले की हा काळा रंग झाला, हा विठ्ठलाचा काळा रंग झाला. आणि हा कुठे आहे, सगळीकडे पसरला आहे म्हणले. हा जिथं बघावं तिथं विठ्ठलच आहे. आता माझ्यात सुद्धा विठ्ठल आहे, तुमच्यातसुद्धा विठ्ठल आहे, शून्यात सुद्धा विठ्ठल आहे. जिथं बघावं तिथं मला आता विठ्ठलच दिसतोय फक्त. हा श्रीकृष्णाचा अवतार म्हणता येईल असा हा बदल होत होतो. माऊलीने एक सुंदर अभंगात त्याचं वर्णन केलेलं आहे. आता इतक्या सगळे पट्टीचे इथं गायक आहेत, त्यांची गायन सेवा इथं झालेली आहे. पाठीमागं मेंदळे ते पण बघतायत. आता त्यांच्यासमोर एखादं गाणं सादर करायचं असेल पण फक्त सेवा म्हणून एक माऊलींचा तो अभंग सादर करतो. त्याच्यामध्ये तो उल्लेख आलेला आहे, त्रिभंगी देहुडा हा अभंग आहे. त्याच्यात तो देहुडा चरण किंवा जसं मी आत्ता म्हणलं माऊलींचं त्या श्रीकृष्णाचं वर्णन, त्याला हाक मारताना सुद्धा त्याने अगदी मायेने
गोविंदू, गोपाळू असं हाक मारले. माऊलींचा ऊ वरती जास्ती भर होता. म्हणजे आपण मायेने एखादी आई कशी हाका मारती तसं ते देवाला सुद्धा त्या ममतेनेच हाका मारत असतात. प्रयत्न करून बघतो. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. गोविंदू गोमाये गोपाळू गो, गोविंदू गोमाये गोपाळू गो, गोविंदू गोमाये गोपाळू गो. सभाय अभ्यंतरे अवघा परमानंदो, परमानंदो, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन, सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन. घनानंद मूर्ती पाहता, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन, हरपले मन. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ, राहिला अकळ, राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 पासून सुरू झालेला प्रवास विठ्ठलापर्यंत थांबला. सगळे पंढरपूरवासी इथे आलेले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. परत एकदा आपण जोरात एकदा गजर करू मल्हारीचा. येळकोट 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 येळकोट
सदानंदाचा सदानंदाचा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. या पुढे येळकोट 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 सदानंदाचा 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी